तर जी भूमिका मी घेतली ती माझी राजकीय मस्ती नव्हती किंवा मला जे काही सत्तेत होतो, तिसरी टर्म होती म्हणून तो माज आलेला आहे, म्हणून तो विषय नव्हता. माझ्या दोघही टर्ममध्ये ज्या पद्धतीची गद्दारी 75% भारतीय जनता पक्षाने केली होती, त्याचा तो उद्रेक होता. मी एक साधा आमदार आहे. माझ्याकडे कुठलेही अधिकार नाहीत किंवा मी कुठल्याही नेतृत्व माझ्याकडे नाही. त्याच्यामुळे मला मर्यादा आहे. पण जर का आम्ही स्वतंत्र लढलो असतो तर आणखी 2-4 ठिकाणी निश्चित आले असते. साहेब काय सांगाल, संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात पहिली भूमिका तुम्ही वेगळी निवडलेली होती, आज निकाल समोर आलेले आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, मी पहिली तर मी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि हा पाचोरा भडगाव शहरातला जो निकाल आहे, तो निकाल, तो विजय पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम जनतेला आणि शिवसैनिकांना समर्पित करतो. पहिला विषय असा आहे की आपण जे म्हटलात की तुम्ही पहिली भूमिका घेतली, तर जी भूमिका मी घेतली ती माझी राजकीय मस्ती नव्हती किंवा मला जे काही सत्तेत होतो, तिसरी टर्म होती म्हणून तो माज आलेला आहे, म्हणून तो विषय नव्हता. तर गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेबरोबर इतकं प्रामाणिकपणे काम करत असताना माझ्या दोघही टर्ममध्ये ज्या पद्धतीची गद्दारी 75% भारतीय जनता पक्षाने केली होती, त्याचा तो उद्रेक होता. आणि म्हणून मी जो काय निर्णय घेतला तो असा पाठीत खंजीर खुपसण्यासारखा नाही किंवा कोणाला अंधारात ठेवून नाही, तर डायरेक्ट जाहीर भूमिका घेऊन मी त्या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे. साहेब, सुरुवातीला जर आपण बघितलं तर भाजप आणि शिवसेनेमध्ये या ठिकाणी थेट लढत होती. भाजपच्या बाजूने सगळे जणांनी तुम्हाला एकटं पाडून घेण्याचा प्रयत्न केला, पण निकाल मात्र भलतेच समोर आलेले आहेत. नाही, हे जे निकाल होते हे पाचोरा आणि भडगाव शहरवासीय जे मतदार आहेत या सगळ्यांना अपेक्षित असलेलाच हा निकाल आहे. फक्त शहराच्या किंवा तालुक्याच्या बाहेरच्या ज्या लोकांना अपेक्षित होतं की आता किशोर आप्पाला घेरलेलं आहे, तर याचं कारण असं होतं की यांच्याकडे माझ्या विरोधात लढलेले जेवढेही नेते होते हे सगळ्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे जनतेला असं वाटत होतं किंवा बाहेरच्यांना असं वाटत होतं की किशोरप्पा घेरला गेला. पण ते चूक होती हे सिद्ध करून देण्याचं काम मला वाटतं आज पाचोरा आणि भडगावकरांनी करून दाखवलं. आपण जिल्ह्यात 6 ठिकाणी जे आहेत ते शिंदे सेनेने झेंडा फडकवलेला आहे आणि त्यात तुमचा मोठा वाटा आहे. 2 नगरपालिकांवरती पाचोरा आणि भडगाव तुम्ही मोठं यश मिळवलेलं आहे. नाही, मी निश्चितपणे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामं केली आणि त्यातल्या त्यात व्यक्तिगत योजनांवर जो भर दिला, त्यातल्यात मुख्य भूमिका ज्या लाडक्या भगिनींच्या समवेत घेतली, त्या लाडक्या भगिनींचा मोठा वाटा मला वाटतं आमच्या ह्या विजयामध्ये आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचं फलित आम्हाला आज या नगरपालिकेमध्ये पाहायला मिळालं. पाचोऱ्यात तुमचे जे तिन्ही मुख्य विरोधक जे आहेत त्यांनी तुमच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली. ते इथं एकत्रपणे त्यांनी निवडणूक लढवली, तुम्ही सामना केला आणि त्यांना पराभवाची धूळ चारलेली. नाही, त्यांच्या डोक्यात हाच एक विश्वास होता की आम्ही तिघांचं मिळून जर का टोटल लावली, मग ते वैशुताई असेल किंवा अमोल भाऊ असतील किंवा दिलीप भाऊ असतील, या तिघांची जर का टोटल लावली तर आम्ही 100% किशोरप्पांना पाडू शकतो, असा एक आत्मविश्वास त्यांना होता. पण तो मला वाटतं अति आत्मविश्वास होता. त्याच्यामुळे त्यांनी जनतेला गृहीत धरलेलं होतं की जनता आपल्या सोबत आहे. परंतु मी आपल्याला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो की हे जे गेले ते फक्त स्वतः नेते गेले, कार्यकर्ते आणि जनता ही माझ्या सोबत होती. याचं चित्र आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. याचं कारण असं आहे की पाचोरा शहराचा जर का आपण आज रिझल्ट पाहिला तर मला वाटतं 11,500 मतांचा लीड या पाचोरा शहरामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळाला. तब्बल 22 नगरसेवक पाचोऱ्यात आपले निवडून आले, ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले. आणि जे 6 नगरसेवक आपले पराभूत झाले ते अतिशय कमी मतांनी पराभूत झाले. म्हणजे माझा जो कॉन्फिडन्स होता की माझे 28च्या 28 नगरसेवक येतील, तो खरा ठरला. काही चुकींमुळे माझे ते 6 नगरसेवकांचा पराभव झाला. पण तरी सुद्धा या जनतेने मला जे भरभरून प्रेम दिलं ते न विसरण्यासारखं आहे.
आपल्या जिल्ह्यात 5 ठिकाणी जो आहे तो भाजप आणि शिंदेसेनाचा थेट सामना झाला. या 5ही ठिकाणी जे आहे ते शिवसेनेने विजय मिळवलेला आहे. जर आणखी काही ठिकाणी जी युती झाली आणि त्या ठिकाणी पराभव देखील शिवसेनेचा झालेला आहे. तर त्या ठिकाणी जर स्वतंत्रपणे सामोरं गेलं असतं, तर नगरपालिकांची संख्या वाढली असती असं वाटतं का? नक्कीच माझी प्रामाणिक इच्छा तीच होती की पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्यावाले स्वतंत्र शिवसेनेने लढावं. जर तसं लढत झाली असती तर कदाचित आणखी 2-4 सीटा नगराध्यक्ष पदाच्या वाढल्या असत्या, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु शेवटी प्रमुख म्हणून मी एक साधा आमदार आहे. माझ्याकडे कुठलेही अधिकार नाहीत किंवा मी कुठल्याही नेतृत्व माझ्याकडे नाही. त्याच्यामुळे मला मर्यादा आहे. पण जर का आम्ही स्वतंत्र लढलो असतो तर आणखी 2-4 ठिकाणी निश्चित आले असते. आमदार मंगेश चव्हाणांनी देखील तुम्हाला एक आव्हान दिलं होतं या या ठिकाणी ठिकाणी परतवून लावलेलं आहे. ते तु- नाही, मी अशा कोणाच्याच आव्हानाला झुगारत नाही. असे अनेक आव्हानं मी माझ्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अंगावर घेतलेले आहेत. त्याच्यामुळे अशा कोणत्याच आव्हानांना मी किंमत देत नाही. ज्यांनी ज्यांनी आव्हान केलं त्यांचे दात त्यांच्याच तोंडात गेले. हे चित्र आपल्याला आज पाहायला मिळालेलं आहे. साहेब, आता नगरपालिका निवडणुकीमध्ये जे तुम्हाला यश मिळालं, त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची उत्सुकता आहे. नेमकं किशोर पाटलांची एकला चालणारी भूमिका असेल की भाजप सोबत जुळून घ्या? नाही, मी 1 नोव्हेंबर या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जी जाहीर सभा घेतली, त्याच दिवशी मी जाहीर केलेलं आहे की मी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये स्वतंत्र शिवसेनेच्या कडून लढेल. इथे कुठल्याही प्रकारची युती होणार नाही असं मी जाहीर केलंय आणि मी दिलेला शब्द 100% पाळतो. दिलेलं वचन मी 100% पाळतो. त्याच्यामुळे उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितींमध्ये सुद्धा शिवसेना ही स्वतंत्र लढेल असं मी पुन्हा एकदा आपल्या वतीने सांगतो. आप्पा, पाचोरा आणि बळगावच्या जनतेने जे आहे ते मोठं जनमत तुमच्या बाजूने या दोन्ही ठिकाणी दिलेलं आहे. काय सांगाल मतदारांना? आभार मानाल किंवा आश्वासन जे दिलं होतं त्याची पूर्तता कशी कराल? नाही, माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाची जनता, मला असं वाटतं की जिल्ह्यात सगळ्यात हुशार मतदार हा माझा आहे. कारण मी गेल्या 25 वर्षापासून या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला पाहतोय की हे कोणाच्याही आमिषाला किंवा जादूटोणाला किंवा अशा दडपशाहीला जुमानणारा हा मतदार नाही, तर हा विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा हा मतदारसंघ आहे. आणि त्यांनी ह्या पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये निश्चितपणे विकासाला साथ देण्याचं काम केलं. म्हणूनच हे सगळे मातब्बर नेते एका बाजूला असताना आमच्यासारख्या तळागाळातल्या एका शिवसैनिकाला न्याय देण्याचं काम मला वाटतं या पाचोरा भडगावकरांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ठेवलेला जो विश्वास आहे, त्या विश्वासाला कदापिही तडा जाणार नाही याची काळजी घेण्याचं काम माझं आहे.